हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहता DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, एक नवीन विषय आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे आणि तो विषय असा आहे की बाप एका राजकीय पक्षामध्ये आणि मुलगा दुसऱ्या राजकीय पक्षामध्ये हे आता यापुढच्या काळामध्ये चालणार नाही. ही तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची भूमिका आहे आणि या भूमिकेसाठी प्रत्येक राजकीय पक्ष आता आपल्या पद्धतीनं त्या ठिकाणी नीती आखायला सुरू करतोय. प्रश्न असा आहे मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणूस हा राजकीय दृष्ट्या आता जागरूक झालेला आहे आणि या 4 वर्षाच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी झाल्या आहेत. मित्र पक्ष होते ते शत्रू पक्ष झालेत, शत्रू पक्ष होते ते मित्र पक्ष झालेत आणि राजकारणामध्ये कोणता नेता आता कोणत्या पक्षात आहे हे नेमकं सांगणं सामान्य जनतेला कठीण जात आहे. काल जो नेता एका नेत्याच्या विरोधात बोलत होता तो आज जर पाहिलं तर त्या नेत्याच्या मांडीला मांडी लावून बसलेला आहे. जे विरोधी पक्षनेता आणि विरोधकांची भूमिका म्हणून त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मांडत होते ते आजच्या स्थितीमध्ये जर पाहायला गेलं तर ते सत्ताधाऱ्याच्या खुर्चीवर जाऊन बसलेले आणि ते मंत्री झालेले, मंत्रिपदाचा कारभार त्या ठिकाणी पाहताना आपल्याला दिसत आहे. यामुळे महाराष्ट्रातली जनता सुद्धा संभ्रमात पडलेली आहे, संतप्त झालेली आहे आणि विशेष म्हणजे राज्यामध्ये ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत कदाचित ती कूटनीती असेल किंवा राजकारणाचे डावपेच असतील, सामान्य माणसाला याच्याशी काही घेणं देणं नाही. त्यांच्या विशिष्ट पक्षांशी भावना जुटलेल्या आहेत. कारण राजकीय पक्षांचे ध्येय असतील, धोरणं असतील, त्या पद्धतीनं ते काम करतात. त्या पक्षातले वरिष्ठ नेते ज्या पद्धतीची विकासाची भूमिका मांडतात, विकासाचं ध्येय धोरणं जनतेसमोर मांडतात, जनतेचे प्रश्न सोडवतात, अगदी त्याला बोलून जनता आणि मतदार हे त्या पक्षासोबत गेलेले असतात, त्या नेतृत्वासोबत गेलेले असतात. परंतु गेल्या 4 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये असं झालंय की ज्या पक्षांसोबत युती होती ती युती तुटली, महाविकास आघाडी झाली, महाविकास आघाडी तुटली, परत युती झाली आणि आता महाविकास आघाडी महायुती असं राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अनेक त्या ठिकाणी छोटे छोटे पक्ष सुद्धा वेगवेगळे आहेत, तेही तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीत शिवसेना उद्धव ठाकरे गट फुटून एकनाथ शिंदे गट वेगळा झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवारांचा गट फुटून तोही वेगळा गट झालेला आहे आणि अशा स्थितीमध्ये अनेक नेत्यांसमोर प्रश्न पडलेला आहे की आपण नेमकं कोणत्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करावं किंवा कोणत्या राजकीय पक्षामध्ये आपण काम करावं. आणि त्यामुळं 2 डगरीवर हात जे म्हणतो आपण, ग्रामीण भागातला शब्द आहे की 2 डगरीवर हात ठेवायचा म्हणजे एक डगर जरी ढासळली तर दुसऱ्या डगरीवर आपण वाचू शकतो, अशी पद्धत राजकीय मंडळींनी या ठिकाणी आता स्वीकारलेली हे आपल्याला दिसतंय. गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय की राजकारणामध्ये प्रत्येक राजकीय कुटुंब जे असतील तर ते प्रस्थापित असं म्हणू आपण त्यांना, या प्रस्थापितांना सत्तेपासून दूर जायचं नसतं. ज्याची सत्ता येईल त्याच्या सोबत राहायचं असतं, कारण सत्ता असली तरच पुढे राजकारणात टिकतं. हा अनुभव आणि याची प्रचिती त्यांना आलेली आहे. आणि म्हणून अशा वेळेला काय होतंय की 2 राजकीय पक्ष जर प्रबळ त्या ठिकाणी असतील तर दुसरा उमेदवार पुन्हा दुसऱ्या पक्षात उभा राहिला तर आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल. म्हणून एकाच घरातला बाप एका राजकीय पक्षात राहतो तर मुलगा दुसऱ्या राजकीय पक्षात जातो. एवढंच काय, एक भाऊ एका नेत्याच्या नेतृत्वाखाली एका राजकीय पक्षात काम करतो तर त्याचा दुसरा भाऊ दुसऱ्या राजकीय पक्षामध्ये दुसऱ्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करतो. म्हणजे जरी दोघांची निवडणूक झाली आणि एकमेकांच्या विरोधात जरी उभा राहिले तर एक पडेल आणि एक निवडून येईल, म्हणजे सत्ता आपल्याच घरात राहील. ही परिस्थिती महाराष्ट्रात अनेक मतदारसंघामध्ये आपण पाहिलेली, अनेक जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहतोय. एवढंच काय, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, विधानसभा असेल, या सगळ्या निवडणुकांमध्ये फार लोकसभापर्यंत एकाच कुटुंबातले, एकाच नात्यातले एकमेकाचे नातेवाईक हे एकमेकांच्या विरोधात उभा राहतात. लोकांनाही वाटतं हे एकमेकांच्या विरोधात आहेत, त्या पद्धतीने ते प्रचारही करतात. परंतु ज्यावेळेस एक पराभूत होतो दुसरा निवडून येतो त्यावेळेस मात्र सत्ता दोघांसाठी काम करते आणि ते एकमेकांची अडवणूक करत नाही. याला अपवाद सुद्धा काही नेते मंडळी आहेत, जरी ते कुटुंबातले असले तरी त्यांची मतं वेगळी असतात, प्रभाव वेगळा असतो आणि त्यांच्या भूमिका सुद्धा वेगळ्या असतात. ते आपल्या भूमिकेवर ठाम राहतात आणि म्हणून असे नेते सुद्धा आपल्याला विशिष्ट भूमिका घेतलेले किंवा ठामपणे भूमिका घेतलेले नेते आपल्याला पाहायला मिळतात. ही एक वेगळी बाजू आहे. परंतु आता असं झालंय, शरद पवारांची राष्ट्रवादी फुटली पण शरद पवारांचे आशीर्वाद आपल्याला लागणार आहेत असं राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना वाटतंय. परंतु सत्तेची सुद्धा त्यांना त्या ठिकाणी बोटं चाकायची आहेत, मलाही त्या ठिकाणी घ्यायची आहे, म्हणून अजित पवारांसोबत सुद्धा त्यांना जाणं गरजेचं आहे. यासोबत काही भ्रष्टाचारांचे आरोप आहेत, अनेक जणांवर गुन्हे दाखल आहेत, अनेकांच्या ईडीच्या चौकशा सुरू झालेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये शरद पवार यांच्यासोबत जरी राहावं वाटलं तरी या कारवायाची भीती भारतीय जनता पार्टीकडून सातत्यानं त्यांना दाखवली जाते आणि म्हणून त्यांना पर्याय असो नसो त्यांना सत्तेसोबत आणि पर्यायानं अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना जावं लागलेले. तीच भूमिका
शिवसेना उद्धव ठाकरे गटाची सुद्धा झालेली आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्या सोबत त्यांना राहायचंय. उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय आणि शिवसेनेत राहिल्याशिवाय आपण निवडून येऊ शकत नाही, हे शिवसेनेच्या अनेक नेत्यांना, आमदारांना माहिती आहे. परंतु एकनाथ शिंदे गटच बाजूला निघलेला आहे. तो भाजपसोबत सत्तेत येतोय हे माहीत झालं. मग सत्ता जर तिकडे येणार असेल तर उद्या आपल्यावर सुद्धा चौकशी लागेल, आपल्यावर कारवाई होईल आणि आपल्यावर सुद्धा भ्रष्टाचाराचे अनेक आरोप होऊ शकतात. याची जाणीव झाल्यानं अनेक आमदार इच्छा नसताना सुद्धा उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेच्या गटात सहभागी झाले आणि सत्तेमध्ये ते सहभागी आहेत. परंतु त्यांनाही वाटतं की उद्धव ठाकरे यांचं नाव आपल्याला लागणार आहे, जसं अजित पवारांच्या गटाला लागतं की शरद पवारांचं नाव आपल्याला लागणार आहे. आणि म्हणून या गटातली जी काही नेते मंडळी यांनी एक पर्याय शोधला आहे. तो पर्याय असा की वडिलांनं अजित पवारांसोबत राहायचं, मुलानं शरद पवारांसोबत राहायचं. काही ठिकाणी ज्येष्ठ म्हणून वडिलांनी शरद पवारांसोबत राहायची भूमिका घेतलेली आहे, तर त्यांच्या मुलांनी अजित पवारांसोबत जायची भूमिका घेतलेली आहे. आणि पुन्हा सांगायचं की त्याचं माझं जमत नाही. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, तो त्याचा निर्णय घेऊ शकतो, मी माझा निर्णय घेऊ शकतो. ठीक आहे, हे सगळं नेत्यांच्या बाबतीत घडतंय. असं कार्यकर्त्यांच्या बाबतीत जर झालं तर नेत्यांना हे चालेल का, हा खरा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित राहतोय. आणि मित्रांनो, आपण जर राजकारणात पाहिलं तर अनेक घडामोडी आपण पाहतोय की पती एका पक्षातून उभा राहतोय तर पत्नी दुसऱ्या पक्षातून उभा राहते. विशेष म्हणजे जावा सुद्धा वेगवेगळ्या पक्षातून उभा राहत आहेत, भाऊ वेगवेगळ्या पक्षातून उभा राहत आहेत आणि वडील आणि मुलगा सुद्धा वेगवेगळ्या राजकीय पक्षातून निवडणुकीला उभा राहत आहेत. आणि याचा एकच फायदा होतोय की एक पराभूत होतोय, दुसऱ्याला सत्ता मिळते आणि त्यांच्यासाठी ती सत्ता कामाला येते. इथं मरतोय खऱ्या अर्थानं तो कार्यकर्ता आणि त्यांच्यासाठी झटणारा मतदार. मित्रांनो, हीच भूमिका महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये खतखत करते. आणि म्हणून आपण DS न्यूजवर जेवढे व्हिडिओ टाकतोय, जेवढ्या बातम्या आणि जेवढ्या घटना टाकतोय, त्यावर हजारोच्या संख्येनं लाईक येत आहेत, हजारोच्या संख्येनं कॉमेंट्स येत आहेत. आणि महाराष्ट्रातली सुज्ञान जनता आणि विशेषतः आमचा तरुण वर्ग, जो तरुण मित्र आहे, हा खरोखर या ठिकाणी राजकीयदृष्ट्या साक्षर झालेला आहे, सक्षम झालेला आहे. तो आपली भूमिका आणि आपलं मत स्पष्टपणे व्यक्त करतोय, हे आम्हाला या ठिकाणी दिसतंय. आणि तरुण मित्रांनो, खऱ्या अर्थानं राजकारणाची दिशा बदलण्याची जी काही महत्वाची भूमिका आहे ती तुमच्यावर आहे. कारण तुम्ही जे ठरवता तोच पक्ष येणाऱ्या काळामध्ये राजकारणात सत्तेत येणारे, राज्यामध्ये सत्तेत येणारे, हे आपल्याला या ठिकाणी मला स्पष्टपणे सांगावंसं वाटतं. मित्रांनो, परिस्थिती अशी झाली आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये आता मतदार आणि कार्यकर्ता हा आपल्या नेत्याला सांगतोय की आपल्यासोबत जो कोणी नेता असेल त्याचं कुटुंब ही सुद्धा आपल्या सोबतच असलं पाहिजे. जर त्याच्या कुटुंबातला एकही व्यक्ती दुसऱ्या पक्षात जाऊन जर उभा राहत असेल तर तुम्ही दिलेला नेता, तुम्ही दिलेला उमेदवार याच्या विरोधात आम्ही मतदान करू, कारण आम्हाला ह्या दोघांनाही पाडावं लागेल. अशी भूमिका मतदार घेत आहेत, कार्यकर्ता घेत आहेत. अनेक तालुका प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील किंवा जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष असतील, विभागीय पदाधिकारी असतील, हे आपल्या नेत्यांजवळ कदाचित ही माहिती पोहोचवत असतील किंवा नसतील, आपल्याला सांगता येत नाही. कारण नेत्यांच्या जवळ जर आपण काही घटना सांगितल्या तर नेता आपल्यावर नाराज होईल, अशी भूमिका आणि असं मत काही पदाधिकाऱ्यांचं असतं. पण तो जो नेत्यासाठी आणि पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करतो, तो आपलं मत स्पष्टपणे त्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि विशेषतः जनता जे बोलते, मतदार जे बोलते, कार्यकर्ता जे बोलतात, ते आपल्या नेत्यांपर्यंत सांगायचं काम, ती जबाबदारी आणि कर्तव्य त्या प्रमुख पदाधिकाऱ्याचं असतं, हे त्यानं विसरू नये. आणि म्हणून अनेकांनी आपल्या नेत्यांना सांगितलंय, मग ते उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, यांना सुद्धा सांगितलंय. त्यासोबतच मग अजित पवार असतील किंवा एकनाथराव शिंदे यांना सुद्धा त्यांचे कार्यकर्ते सांगतायत की आपण जो उमेदवार देणार असाल त्याचा भाऊ, वडील, आई, पत्नी जे कोणी असतील हे दुसऱ्या पक्षातून उमेदवार राहता कामा नयेत. आणि जर ते राहत असतील तर आमचा तालुक्यातला किंवा मतदारसंघातला मतदार दोघांनाही पराभूत करेल आणि तिसराच उमेदवार त्या ठिकाणी विजयी करेल, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली आणि पदाधिकारी सुद्धा आपल्या नेत्यांपर्यंत मांडतायत. इतर नेत्यांचा आपल्यापर्यंत माहिती पोहोचली नाही. परंतु एक गोष्ट आपल्या लक्षात आली आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेले सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी मात्र भूमिका घेतलेली आहे की बाप एका पक्षात आणि मुलगा एका पक्षात आता चालणार नाही, किंवा भाऊ एका पक्षात आणि भाऊ दुसऱ्या पक्षात असून एकमेकांच्या विरुद्ध लढताना सुद्धा चालणार नाही. जर लढायचं असेल तर त्यानं पूर्ण ताकदीनं, पूर्ण कुटुंबानं एकनिष्ठ राहून एकाच पक्षामध्ये काम करावं, ही भूमिका उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी स्पष्टपणे आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सांगितलेली. आणि म्हणून मोठी अडचण होणार आहे त्या नेत्यांची ज्यांना दोन्ही डगरीवर हात ठेवायचे होते. कारण एक डगर ढासळली तरी दुसरी डगर त्यांना सावध त्या ठिकाणी ठेवायची होती. परंतु आता ते अडचणीत आलेले, त्यांना भूमिका एका सोबतच राहावं लागेल. आणि जर एकमेकांच्या विरोधात उभा राहायचं असेल तर हे पक्षानं खपवून घेतलं नाही पाहिजे. जर पक्षानं त्यांना उमेदवारी दिली तर मतदार त्यांना मतदान करणार नाही, ही भूमिका आणि हे मत
DS न्यूजच्या प्रतिनिधींजवळ मतदार बोलतायत, कार्यकर्ता बोलतायत. मित्रांनो, मी आपल्याला प्रश्न विचारतोय DS न्यूज चॅनलच्या माध्यमातून. आपल्याला याबद्दल काय वाटतंय की एकाच कुटुंबातले दोन व्यक्ती दोन पक्षांमध्ये जर जात असतील आणि ते निवडणुकीला सामोरं जात असतील तर आपण त्यांना मतदान करणार का, आपण त्यांचा प्रचार करणार का? आणि जर त्यांचा मतदान आणि प्रचार करणार नसाल तर त्यांच्या विरोधामध्ये आपण खंबीरपणे आणि रोखठोक आणि स्पष्ट भूमिका या पुढच्या काळात घेणार आहात का? हा प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी विचारतोय, कारण तुमचं मत अत्यंत महत्वाचं आहे. हा विषय इतका छोटा जरी असला तर खूप गंभीर आहे. कारण काय होतंय की यामध्ये कार्यकर्ता असेल किंवा तो जो आपल्या गावामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, भावकीमध्ये एकमेकांचा विरोध पत्करलेला आहे त्याने आपल्या नेत्यासाठी. कारण नेत्यावर त्याचा जीव आहे. नेता जर त्याला म्हणला की मला तुझा जीव हवाय तर अनेक कार्यकर्ते आपल्या नेत्यासाठी जीव द्यायला तयार आहेत, असतात. ही वस्तुस्थिती आहे. कारण आपल्याकडं पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तिनिष्ठ राजकारणावर जास्त भर दिला जातोय आणि म्हणून पक्षाची ध्येय धोरणं काही असो, आपला नेता, आपला व्यक्ती कोणत्या पक्षात आहे त्या सोबत जाण्याचा जो काही आत्ताचा नवीन राजकीय पद्धत आलेली आहे ती पद्धत आपल्याला पाहायला मिळते. परंतु एकमेव शिवसेना अशी आहे की त्या ठिकाणी त्यांचाच मतदार असेल, त्यांचा शिवसैनिक असेल, तो पक्षासोबत राहतो, त्यांच्या नेत्यासोबतच राहतो. आणि दुसरी बाजू जर पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या सुद्धा बाबतीत तेच चित्र पाहायला मिळतंय की त्यांना मानणारा जो काही ग्रामीण भागातला मतदार असेल, शहरातला मतदार असेल, तो फक्त शरद पवार यांना पाहतो. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचं चिन्ह पाहून तो त्यांना मतदान करतो. ही भूमिका आपण या ठिकाणी पाहतोय. तिसरी एक गोष्ट आपण या ठिकाणी अनुभवली ती म्हणजे काँग्रेसच्या बाबतीत. काँग्रेसमध्ये इंदिरा गांधींपासून आपण पाहतोय अनेक नेते आले, अनेक नेते गेले, परंतु काँग्रेसला मानणारा जो काही वर्ग आहे, जो मतदार आहे, जो कार्यकर्ता आहे, जो त्यांचा चाहता वर्ग आहे, तो अजूनही काँग्रेसला सोडून इतर जात नाही. तो काँग्रेसला धरून आहे. काँग्रेसचीच विचारसरणी तो सोबत ठेवतोय. भलेही त्या मतदारसंघामध्ये काँग्रेसचा नेता नसेल किंवा त्यांचा नेता त्या ठिकाणी आमदार म्हणून विजयी झाला नसेल, पराभूत जरी झाला असेल तरी ते काँग्रेसच्याच उमेदवाराला त्या ठिकाणी मतदान करतायत. परंतु ज्या ठिकाणी काँग्रेसची आघाडी किंवा युती, मग ती शिवसेनेसोबत झाली असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेससोबत झाली असेल, तर त्या ठिकाणी मात्र तो प्रामाणिकपणे आघाडी किंवा जो कोणी मित्र युती झाली असेल त्याच उमेदवाराला मतदान करताना काँग्रेसचा कार्यकर्ता आणि मतदार आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे ज्या ठिकाणी काँग्रेसचा मतदार हा पक्षनिष्ठ आहे, राष्ट्रवादीचा काँग्रेसचा नेता सुद्धा पक्षनिष्ठ आहे, त्यासोबत शिवसेनेचा सुद्धा मतदार हा पक्षनिष्ठ आहे हे आपल्याला पाहायला मिळतंय आणि म्हणूनच हे पक्ष टिकून आहेत. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टी सोबत सुद्धा त्यांचा जो मतदार आणि कार्यकर्ता आहे तो पक्षनिष्ठ आहे, एका विचारधारेशी तो जुळलेला आहे. परंतु झालंय काय की भारतीय जनता पार्टीमध्ये आता मोठ्या प्रमाणावर खिचडी झालेली आपल्याला पाहायला मिळते. कारण एकनाथ शिंदे गट आत्ता बाजूला गेलेला आहे, त्यामुळे पक्षनिष्ठाचं काही त्या ठिकाणी नियम लागू पडणार नाही, कारण तिथे व्यक्तिनिष्ठेवर मतदान होणार आहे. अजित पवार हे बाजूला गेले, त्यांचाही पक्ष त्या ठिकाणी नाही, त्यामुळे पक्षनिष्ठेचं राजकारण तिथंही होणार नाही, तिथंही व्यक्तिनिष्ठ मतदान होणार आहे. परंतु भाजप सोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे गट हा सोबत गेल्यामुळे त्या ठिकाणी मोठी खिचडी झाली आहे आणि ह्या खिचडीमध्ये भारतीय जनता पार्टीचा मतदार सुद्धा त्या ठिकाणी बुचकाळ्यात पडलेला आहे की आपण नेमकं मतदान करायचं कुणाला. त्या लोकांनी भारतीय जनता पार्टीला आजपर्यंत विरोध केला आहे, अनेकांवर गुन्हे दाखल केलेत, अनेकांवर खोट्या केसेस केलेल्या आहेत, जेलमध्ये पाठवलंय, अनेक योजनांना खोडा घातलेला आहे, विकास योजनेचा लाभ आम्हाला त्या नेत्यांनी दिला नाही. आणि तेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आज भारतीय जनता पार्टीसोबत येऊन निवडणूक लढणार असतील तर त्यांना आम्ही मतदान करायचं कसं, हा प्रश्न भाजपच्या अनेक मतदारांसमोर त्या ठिकाणी उभं राहिलेलं चित्र आम्हाला त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर लक्षात येत आहे. वास्तविक पाहता एकनाथ शिंदे गट आणि भाजप हे मात्र एकमेकांशी जुळून घेताना दिसत आहेत, परंतु अजित पवारांच्या गटासोबत भाजपचे कार्यकर्ते आणि मतदार जुळून घेतील असं चित्र अद्याप तरी दिसत नाही. या पलीकडे दुसरी बाजू जर पाहिली, एक अजित पवार यांना मानणारा जो वर्ग आहे किंवा त्यांच्यासोबत जे गेलेले मतदार आहेत ते व्यक्तिनिष्ठ आहेत, ते त्यांच्या सोबत आहेत. ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार असेल त्या ठिकाणी ते त्यांना मतदान करतील. परंतु त्या ठिकाणी जर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार उभा राहत असेल किंवा एकनाथ शिंदे गटाचा उमेदवार उभा राहत असतील तर अजित पवार यांचा गट आणि त्यांना मानणारा मतदार त्या ठिकाणी त्यांना मतदान करणार नाही. हे सुद्धा वस्तुस्थिती आपल्याला नाकारून चालणार नाही, ती सत्य घटना आहे आणि विशेषतः मतदार हे आपल्याशी बोलतायत. मित्रांनो, याची सुद्धा चाचपणी आपण करायची आहे आणि आपल्याला या घटनेविषयी, या विषयाविषयी काय वाटतं आपण लाईक आणि कॉमेंट्स करून जरूर कळवा. कारण आपल्या कॉमेंट्स संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर जो मराठी माणूस आहे, ज्यापर्यंत DS न्यूज आपलं चॅनल त्या ठिकाणी पोहोचलंय, तो प्रत्येक जण पाहतोय. आपल्या मताला
खूप महत्व आहे. मित्रांनो, पुन्हा विनंती करतो की आपण DS न्यूजला खूप भरभरून प्रेम देत आहेत. आपल्या लाईक आणि कॉमेंटचा वर्षाव पाऊस आपण या ठिकाणी पाडतायत. पुन्हा आपल्याला विनंती करेल, आपलं मत आपण व्यक्त करा. पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत